संतोष देशमुख हत्या प्रकरणानंतर बीड जिल्ह्यामधली कायदा आणि सुव्यवस्था बिघडताना पाहायला मिळते। जिल्ह्यामध्ये दररोज मारहाणीच्या घटना घडतात। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या। मात्र चक्क ठेकेदारालाच मारहाण झालेली आहे। तर 50,000 रुपयाची मागणी केली आणि ती मागणी पूर्ण न केल्यामुळे 353 चा खोटा गुन्हा दाखल करून त्याच ठेकेदाराला मारहाण झाल्याची घटना समोर आली। ही घटना जवळपास 1.5 महिन्यापूर्वीची आहे। बीडच्या पाटोदा तालुक्यामध्ये झाड तोडण्याचे काम एका ठेकेदाराला मिळालं आणि हे काम मिळाल्यानंतर जे संबंधित विभागाच्या MSC ऑफिसला ते ठेकेदार गेले। मात्र त्या ठेकेदाराला चक्क 50,000 रुपयाची मागणी केली तरच काम सुरू ठेवा असे म्हणत ठेकेदारांनी ज्यावेळेस पैसे देण्यास नकार दिला त्यावेळेस त्यांना अमानुष मारहाण झाली। ही घटना घडून जवळपास 1.5 महिना झाले। MLC देखील दाखल झाली होती, जबाब देखील घेतला, मात्र अद्यापर्यंत पोलिसांनी कुठली कारवाई केली नाही। आज त्यांनी चक्क पोलीस अधीक्षकांची भेट घेतलेली। ज्यांच्यासोबत हा प्रकार घडला ते माझ्यासोबत आहे। सर, काय सांगाल, काय घडलं होतं? तुमचं नाव काय, सर्वप्रथम सांगा, संपूर्ण प्रकरण सांगा। माझं नाव शेख मुजम्मिल सलीम आहे। मला गुलशन कंस्ट्रक्शन हा इलेक्ट्रिकलच्या नावाने 3 लाखाची ऑर्डर भेटलेली होती। ऑर्डर भेटल्यानंतर MSEBच्या मार्फत मला पैशाची मागणी करण्यात आली 50,000 रुपयाची। एक तर काम कर, नाही तर टक्केवारी दे। म्हणलं साहेब, हे ऑर्डरच 3 लाखाची, ह्याच्यामध्ये टक्केवारीचं काय आहे? ऐकता GST 48,000 रुपये काटणार आहे, 2.5 लाखाची ऑर्डर आहे, तुम्हाला काय देऊ? मी छोटा आहे सर, गुत्तेदार, मी तुम्हाला देऊ शकत नाहीये। नाही म्हणले, तुला काम करायचं असेल तर पैसे द्यावाच लागते, नाही तर तुला जीव काम करू देणार नाही। साहेबाला म्हणलं, मी विनंती केली, साहेब मी छोटा आहे साहेब, मला ॲडजस्टमेंट करून घ्या, पण ते ऐकायलाच तयार नाही। तर त्यांनी तिथंच मला बाचाबाची चकमक झाली। चकमक झाल्यानंतर सगळे तिथले कर्मचारी, लाईनमॅन माझ्या अंगावर धावून आले। म्हणले, इथं नियमच आहे, एक तर पैसे भरा, एक तर पैसे द्या, टक्केवारी द्या, नाही तर काम करा, तुला माहित नाही का? म्हणले, साहेब मला माफ करा। इतकं सांगितलं तर उलट माझ्यावर खोटा गुन्हा दाखल केला त्यांनी आणि मला मारहाण झाली। माझी MLC फाटलेली सरकारी हॉस्पिटलमध्ये आणि माझ्यावरच खोटं गुन्हा दाखल करून माझ्या वडिलाची वय 60 आहे साहेब, तुम्हाला सांगतो 60 वर्ष वय असून त्यांच्यावर 109 सारखे असे गंभीर गुन्हे त्यांनी दाखल केलेत। अहो, आता तुम्हाला सांगतो काय कायदा व्यवस्था आहे। संतोष देशमुख सारख्या प्रकरणात कायद्याला एकदम वचक कायदा हा ह्याच्यामध्ये स्टिक व्हायला पाहिजे होता, पण तसं मला काय झालेलं असं दिसत नाहीये। आता माझ्याकडे राहिलेलं काय? माझी इतकी बदनामी केली पूर्ण गावात, तुमच्या 307, 118(1), 118(2), त्यांना जी वाटते ती कलम। मला हे विचारायचे, प्रकरण काय घडलं होतं? तुम्हाला मारहाण कशामुळे झाली? पैसे नेमके कशामुळे मागत होते? 3 लाखाची ऑर्डर होती साहेब, ते गुलशन कंस्ट्रक्शन नावाने 3 लाखाची ऑर्डर होती। त्याच्यामध्ये ते 50,000 काम कशाचं होतं? झाडे झुडूप तोडण्याचं काम होतं। ते पैसे न दिल्यामुळं ते पैसे न, त्यांचं रूल, ते म्हणले आमचं रूल्स आहे, तुम्हाला द्यावाच लागते पैसे, पैसे नाही दिल्यावर तुम्हाला काम करता येणार नाही। म्हणलं 3 लाखाला काय पैसे देऊ तुम्हाला? मी पैसे देऊ शकत नाही म्हणलं, मी छोटा आहे गुत्तेदार, कारण मी मोठा गुत्तेदार थोडी आहे तुम्हाला द्यायला। मग काय झालं पुढं? मग ते संपूर्ण ते सगळं संपूर्ण एक सिस्टम आहे, ते सिस्टम मध्ये काम करते सगळे एकमेकाचे लाईनमॅन, त्यांच्यामधले ते कर्मचारी एकमेकाला मिळालेले आहेत। ते सगळ्यांनी जाऊन माझ्यावर दाखव फुटू माझी ती मारहाण करे। दुसरी गोष्ट काय, हॉस्पिटलला कोणते ऍडमिट होता, त्याच्यानंतर काय घडलं? मी पाडोद्यात अगोदर पोलीस स्टेशनला गेलो, पोलीस स्टेशनने मला पत्र दिलं हॉस्पिटलचं। मी हॉस्पिटलमध्ये बरोबर पाटोदा पोलीस स्टेशनला आलो। आल्यानंतर माझं एक MLC मला टाके दिले, एक 2 टाके दिले। त्याच्यानंतर तिथं अजून ते पाठीमागून आलेत हॉस्पिटल, सरकारी हॉस्पिटलमध्ये पोलिसासमोर मला मारण्यात आलं साहेब। मला सरकारी हॉस्पिटलमध्ये मारलं। 150 ते 250 पोरं त्यांनी जमा केले, फोन करू बोलिलेले सगळे। आता न्याय पाटोदा पोलीस स्टेशन हा 1.5 महिना झाला मी फिरतो येण्यासारखं। आष्टीला गेलो, पाटोद्याला साहेबाबरोबर गावेत जाऊन आलो, SP ऑफिसला आज निवेदन दिलेलं, SP ऑफिसला आज संपूर्ण फोटो सहित मी माहिती दिलेली आहे। 1.5 महिना झाला, आता आज मला न्याय नाही, मी काय करू का काय? ज्यावेळेस हॉस्पिटलला ऍडमिट होते त्यावेळेस तुमचा जबाब देखील नोंदवला गेला, मात्र त्या जबाबाच्या पुढे काय घडलं नेमकी? काहीच नाही ना, त्याच्या पुढे केलं काय नाही ना त्यांनी। जबाब घेतल्यानंतर, अहो, एक तर ते समोरचं ऍडमिट होतं, मी बी ऍडमिट होतो। अहो, त्याचं तुम्ही 1:30 वाजता रात्री स्टेटमेंट घेता, जबाब घेता, माझं तुम्ही जबाब घेतात नाही, ही कोणती पद्धत आहे? मी तिथं आहे ना ऍडमिट 48 मध्ये।
मला धारदार शस्त्रांनी मारलेले ना, पाठीमाग सगळे फोटो सहित मी साहेबाला फोटो दिलेत ना. तुम्ही 1.5 वाजता 24 तासाच्या आत दोघांचा जबाब घ्यायला पाहिजे होता ना, तुम्ही का घेतला नाही जबाब? तुमचा जबाब नोंदवला गेला, मात्र पुढे काय घडलं? काहीच घडलं नाही. 1.5 महिना झाले आज मला न्याय मागतोय मी, फिरतोय कुणाच्या दारा इथं जा तिथं जा, कुणाकडे अजून काय करू. आज पालकमंत्र्याकडे जाणार आहे मी, जीवाचं काय ते त्यांच्या समोरच करून टाकतो, जे होईल ते होईल. नाही काय सांगणार? काय अजून बी सिस्टम आज 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 माझ्यासारख्या सामान्य माणसाची ही परिस्थिती आहे. तुम्हाला सांगतो साहेब, एखादं तिथं ग्राहक असले त्यांना काय काय त्यांची परिस्थिती असणार आहे. अहो बोलू देत नाही. एकाच गावाचे 10-10 जण लाईनमॅन काय कशाला ह्यांना पोलवर चढता येत नाही. विचार एका लाईनमॅनला तुला पोलवर चढता येतो का? कुणाला चढता येत नाही. ह्यांची तुम्ही मी सरकारी दवाखान्यात ऍडमिट असताना मला पोलिसांनी व्हेरिफिकेशन केलं, कपडे काढले, माझी पॅन्ट काढले, कुठं कुठं मार लागलेले ते सगळं बघितल्यानंतर मी फोटो आज एसपी ऑफिसला दिलेत ना. ते पोलीस आहेत ना त्या फोटो मध्ये. एसपी साहेबांना काय सांगणार तुमचं? अहो का 1.5 महिने झालेत ना. न्याय मला भेटणार का नाही हे सांगा ना तुम्ही आज. हा काय आता अहो 60 वर्षाच्या वडिलांना सुद्धा सोडलं नाही तुम्ही. 60 वर्ष त्यांचं वय आहे, त्यांच्यावर तुम्ही 109 सारखे 118(1), 118(2), 126 असे काय कलम काय तुम्ही असे कलम लावा लागलेत. कायदा व्यवस्था आहे का नाही काय ह्याच्यामध्ये? आता काय अजित पवार बीडचे पालकमंत्री त्यांच्याकडे काय म्हणणार? मी काहीच म्हणणार नाही. मी थकलो. आमच्या घरी आज माझ्या घरात काही बी कुणाला बी थोडी बी इजा विजा झाली, कुणाला काय झालं तर ह्याची सगळी जबाबदारी प्रशासनाची असणार आहे. दुसरं काय नाही. आता आपण बघू शकतो की बीड जिल्ह्यामध्ये कायदा सुव्यवस्था बिघडताना पाहायला मिळते. चक्क ठेकेदाराला अमानुष मारहाण होते. जी मारहाण झाल्यानंतर आपण एकंदरीत बघू शकतो की हेच त्या मारहाणीचे फोटो आहेत, त्यांनी आज पोलीस अधीक्षकांना निवेदनामध्ये मांडलेले आहेत. मला अमानुष मारहाण होते, माझा जबाब नोंदवला जातो जे की MLC नुसार, मात्र मला अद्यापपर्यंत गुन्हा दाखल केला जात नाही. दुसरीकडे पाहायला गेलं तर 50,000 रुपये न दिल्यामुळे माझ्यावरती खोटी 353 ची केस दाखल करून मला गुंतवण्याचा प्रयत्न केला गेला. हे जर बीड जिल्ह्यामध्ये घडत असेल, बीडचे पालकमंत्री अजित पवार असतील, त्यांनी मला न्याय दिला पाहिजे अशी मागणी संबंधित ठेकेदाराने दिलेली आहे. नक्कीच येणाऱ्या काळामध्ये आणखी पुढे काय घडतंय हे देखील पाहणं महत्त्वाचं असणार आहे. मात्र बीड जिल्ह्यामध्ये संपूर्ण पाहायला गेलं तर संतोष देशमुख यांचं हत्या प्रकरण, महादेव मुंडे यांचं हत्या प्रकरण आणि दिवसा ढवळ्या होत असलेली मारहाण आणि त्याच्यानंतर MLC दाखल होती, म्हणजे जबाब नोंदवला जातो मात्र गुन्हा दाखल करून घेतला जात नाही. हे मोठं दुर्दैव म्हणावं लागेल. या संपूर्ण घटनेला 1.5 महिना झाले, मात्र अद्यापपर्यंत कुठलीही कारवाई केली गेली नाही. मात्र आता कारवाई केली गेली पाहिजे, नसताना माझ्या जीवाचं बरं वाईट करील असं संबंधित ठेकेदाराने सांगितलेलं आहे. साम टीव्हीसाठी योगेश काशीद, बीड. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.